हा ब्रिज पहिला ब्रिज सो इनकम्प्लीट आहे. स्वामींच्या पादुका पण आहेत. तर त्यांना कशा मिळाल्या त्याची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. प्रेरणाने मला झोपायला नाही दिलं आणि प्रेरणाने काय केलं तर आता जे म्हणतात ना की 95% रोड कम्प्लीट झालाय, 5%च बाकी आहे. त्यांच्यासाठी पुरावा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि सध्या आपण आहोत पनवेलमधील पळसपे फाट्यावरती. आणि सध्या ना यूट्यूबवरती ना बरेच व्हिडिओ व्हायरल होतात. व्हिडिओ व्हायरल काय आहेत, मुंबई टू कोकण 6 तासामध्ये, मुंबई टू गोवा 6 तासामध्ये. तर म्हटलं खरोखर 6 तासात कोण पोचायला लागलं ते जरा एकदा फाइंड आउट तर करूया. तर आता आपण फेमस पनवेलच्या पळसपे फाट्यावरती आहे, जिथूनच आपला मुंबई गोवा हायवे स्टार्ट होतो. काही कामानिमित्त आलेलो आणि आज आपण चाललो होते आपल्या गावाला मिडबावला. तर या प्रवासाला सुरुवात करूया. पळसपे फाट्यावरून आपल्या ओल्ड रस्त्यानेच चाललेलो आहे. आता इथून समोर आता अलिबाग आणि त्यानंतर मग मस्तपैकी वडखा नाक्यावरून आपण जाणार आहोत ते वाकणला. मध्ये आत्ताच काही महिन्यापूर्वी येऊन गेलो. तर ब्रिज आहे, तर ब्रिजचं काम चालू होतं. बघूया कुठपर्यंत आलंय. या प्रवास करूया मुंबई गोवा हायवेवरून. सो समोर बघू शकता तुम्ही आपला पळसपे फाट्यावरून प्रवास सुरू झालेला आहे आणि पोलीस काकांनी एकाचा फोटो काढलेला आहे. ओके, आणि त्या बाजूला दिसत आहेत ते मोठमोठ्या बिल्डिंग. डाव्यात आला अरियन एस्पायर, उजव्यात आला मॅरेथॉन. ओके, मोठमोठे कॉम्प्लेक्स आणि बऱ्यापैकी गर्दी आहे रस्त्याला, कारण आज आहे शनिवार. तर शनिवारचं बरेचसे जण जात असणार आता फिरायला अलिबागला किंवा माणगाव साईडला, श्रीवर्धन, हरिहरेश्वर. आणि आम्ही पण निघालो होतो आमच्या गावाला जायला. ओके, सो आमचा प्रवास आहे आणि वाजलेत आता संध्याकाळचे 5. ओके, आणि 5 वाजता प्रवास चालू करतोय. ॲक्च्युली इथून आता ना 9 तास दाखवत आहे, 9 तासाची जर्नी. आणि ऑफकोर्स डिनरला वगैरे आम्ही थांबू, त्याच्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 5 ने 7 12 2 वाजता आणि प्लस जेवणासाठी 1 तास प्लस CNG, म्हणजे आम्ही रात्री आरामात पोचू. असा घ्यायचा प्रवास आता आमचा रोजचाच रस्ता आहे, त्यामुळे काय वाटत नाही. स्पेशली खालच्या रस्त्याने जायला म्हणजे मुंबई गोवाने. आणि यस, आणि सेफ आहे. यस, बऱ्यापैकी गाड्या असतात आजकाल. असं काय गाड्या नसतात असं काही प्रकार नाही आहे. बरीचशी वाहतूक चालू असते आणि आज स्पेशली सॅटर्डे नाईट आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी वाहतूक असणार आहे रस्त्यावरती, त्याच्यामुळे काहीच वाटत नाही. सो आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मेन तर आता CNG संपलं आहे, पेट्रोलवरती आहे गाडी. तर आधी CNG भरायचं आहे, तर टायरची हवा पण चेक करायची आहे. आणि या सो बघा मस्तपैकी सनसेट चालू, मस्त सनसेट बघू शकता तुम्ही. आपण इथे CNG भरण्याचं काम करतोय. ओके, पटकन CNG पंप पण मिळाला आणि जास्त गर्दी पण नव्हती. प्रेरणा, मला असं वाटलेलं गर्दी असेल, आज सॅटर्डे आहे, अलिबागला जाणाऱ्या लोकांनी गर्दी केली असेल, पण असं नव्हतं. पोचली एन्जॉय करतात. आणि इकडे बघा प्रेशर पण चांगला आहे, फुल ऑन CNG भरून होणार आहे. आता गाडी आता डायरेक्ट पोलादपूरपर्यंत पण जाईल आपली, किंवा पुढे पण ऑफकोर्स, पण पोलादपूरला आपण भरू. काय म्हणता, बघा फुल प्रेशर आहे. लेट्स से. सो बघू शकता आपला आता प्रवास चालू आहे, तो आता सुद्धा अलिबागकडे चालू आहे. रस्ता तर चांगला आहे. ओके, मध्ये थोडं खराब होतो, पण स्लाइटली. ओके, म्हणजे स्मूथनेस नाही आहे रस्त्यामध्ये, पण या रस्त्याला तुम्ही गाड्या बघू शकता, भरपूर गाड्या आहेत. त्यामुळे तुम्ही इथे गाड्या, म्हणजे मुंबई पुणे हायवेला जसं आपण गाडी पळवतो तशी तुम्ही इथे पळवू शकत नाही. आणि या पूर्ण रस्त्यावरतीच तुम्ही ट्रक पण बघू शकता, स्मॉल गाड्या पण बघू शकता, स्कूटर्स पण आहेत. ओके, आणि पुढे बघा तुरळा पण उडतोय जरा. त्याच्यामुळे इथे तुमचा स्पीड हा 40 ते 60च्या मध्येच राहणार. ओके, मला असं वाटतं तुम्ही रात्री वगैरे निघालात ना, तर मग तुम्ही इथे ॲव्हरेज 80चं स्पीड देऊ शकता. आणि जोपर्यंत आपण 80चं स्पीड देत नाही ॲव्हरेज, तोपर्यंत काय 6 तासात मुंबई गोवा हायवे, तोपर्यंत काय 6 तासात गोव्यापर्यंत पोचता येणार नाही, कारण अंतर जवळजवळ 450 किलोमीटर. आता माझं गावाचं तर इथून 400 किलोमीटर होतं, 399 किलोमीटर झालं आहे आता. आणि या रस्त्याला एक चांगलं आहे की भरपूर ढाबे आहेत तुमच्यासाठी, भरपूर पेट्रोल पंप आहेत, CNG पंप आहेत, खाण्याची उत्तम सोय आहे या रस्त्याला. तुम्ही बघू शकता बाजूलाच स्नॅक्स कॉर्नर. आणि हा बघा, हा तर एक CNG पंप आला इथे. CNG पंपवरती जास्त गर्दी नाही आहे. सो CNG घेणं वर्थ आहे इन द सेन्स, जर तुम्ही या रस्त्याने जाताय तर. कारण तुम्ही बघू शकता हार्डली म्हणजे 2-3 गाड्या दिसतात लाईनमध्ये, त्यामुळे पटापट जाणं शक्य आहे. आता जरा थोडं ट्रॅफिकमधून बाजूला झालो आहे आणि रस्ता जरा मोठा झाला आहे, त्याच्यामुळे आता परत गाडीचा स्पीड वाढवला पाहिजे. मला असं वाटतं हे असं ट्रॅफिक माणगावपर्यंत जाणार आहे आणि अजून सनसेट व्हायला वेळ आहे. रस्ता तर इथे चांगला वाटतं, वडखेडपर्यंत तर चांगलाच आहे, त्याच्याबद्दल तर काही डाऊट नाही. त्यामुळे या पटापट गाडी चालून घेऊया. सो तुम्ही बघू शकता आता वडखा नाका सोडल्या आणि उजव्या त्याला बघा छानपैकी फुलं तुम्ही बगू शकता. फुलं तुम्हाला दाखवायची होती. लास्ट टाइम आपण इथे आलेलो तेव्हा इथे चिखल होता. सो आता जरा फुलं लागलेली आहेत आणि दोन्ही साईडला दुतर्फा आहेत. या दुतर्फा आहेत.
ओके, सो इथे काम चांगलं चालू आहे. एक आता मध्ये एक थोडासा पॅच होता, पण बघा आता हा जो ब्रिज आहे वडखळ नाक्यानंतरचा, सो आता हा पण ब्रिज आता कम्प्लीट झाला आहे. याच्यावरून पण गाडी जाते. ओके, आता जे पुढचे ब्रिजेस आहेत तर ते आपण आता बघितले पाहिजेत. म्हणजे ना एक एक जुन्या आठवणी आहेत. कोणत्या ब्रिजचं काम चालू होतं, कुठची साली ना, ते सगळं आठवत राहतं. आता असं हे आता मध्ये मध्ये वरती खालती होतं ना, ते जरा थोडं कमी केलं पाहिजे, ते जरा स्मूथ केलं पाहिजे, पण ते करतील वाटतं नंतर. आणि तरी हा रस्ता असा. ओके, आणि ॲव्हरेज स्पीड आता आपण चाललो आहे ते 60 ते 80च्या दरम्यान तुम्ही पकडून चाला. तर त्या स्पीडने आपण आता चाललेलो आहोत. आणि बघा इथे पण मस्त बघा डाव्या हाताला बघा मस्तपैकी पिवळे झाडं आहेत आणि छान बॅरिकेड्स पण केलेले आहेत. आणि आला आहे तो आता मध्ये एक स्पीड ब्रेकर, कारण एक छोटंसं गाव नाही कारवी बस थांबा. यस, गाव आहे. यस, आणि म्हणजे फाटक पण आहे असं ट्रेनचं ट्रॅक क्रॉस करायला. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांनी स्पीड ब्रेकर लावलेला. तर आता अजून एक 8 तासाचं अंतर बाकी आहे. ओके, 380 किलोमीटर. मध्ये थोडं ट्रॅफिकसारखं, म्हणजे गाड्या होत्या, ट्रॅफिक नव्हतं असं म्हणता येणार नाही. ओके, सो गाडी पळत होती 40च्या स्पीडने. सो आता आपण अलिबाग तर सोडलेलं आहे, तर त्याच्यामुळे तिकडच्या गाड्या आता कमी झाल्या आहेत. आता या ज्या गाड्या असणार आहेत त्या आता आपल्याला माणगावपर्यंत लागतील. आणि एकदा महाड क्रॉस केलं की मला असं वाटतं रस्ता एकदम शांत होऊन जाईल. फक्त मध्ये मध्ये ट्रक आणि छोट्या मोठ्या गाड्या. तर बघा आता हा जो ब्रिज आहे पहिला ब्रिज, तर आता काम कुठपर्यंत झालं आहे माहिती नाही. आता इथे बघा इथे त्यांनी मस्तपैकी प्लेन करून घेतलेलं आहे, पण याचे मधले जे पिलर वगैरे आहेत तर ते काय काम झालेलं नाही आहे. तर आता रायगड तटकरे साहेबांचा एरिया आला आहे. आणि आता पालकमंत्री पण अजून नक्की नाही झालेत. गोगावले सर आहेत की आदित्यताई आहेत, तर त्या पॉज दिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तर बघूया आता आपण. आदित्यताईंचे पोस्टर तर लागलेले आहेत सगळ्यांचे, पण हा ब्रिज पहिला ब्रिज ओके जो इनकम्प्लीट आहे तुम्ही बघू शकता. आणि या साईडने रस्ता काढलेला आहे. तर आता सध्या तरी एवढं काही इश्यू येत नाही आहे, गाडी तर निघून जाते, कारण हा रस्ता तरी चांगला सिमेंटचा आहे. ओके, तर इथून गाडी आपली निघून जाईल. पण होप सो लवकरात लवकर हा ब्रिज पण कम्प्लीट होईल, कारण बघा आता हे असे वळणावळणाचे रस्ते आहेत, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली स्पीड कमी होऊन जातो, कारण तो तिथून टर्न होतो आहे, डायव्हर्जन आहे. ओके, सो आता इथे स्पीड एकदम कमी झालेला आहे आपला ॲज युजल. आपण आता आहोत ते 20वरती, 20च्या स्पीडने. आणि बघा सो इकडे उजवीकडे तुम्ही बघू शकता पहिला ब्रिज काम नाही झालं आहे. आणि काम म्हणजे त्यांनी फ्लॅट करून ठेवलेलं आहे, पण काम व्हायला अजून बराच वेळ आहे. ओके, मला असं वाटतं अजून 1 वर्ष तरी लागणारच आहे काम केलं तर. ओके, कारण मशिनरी वगैरे ते दिसत नाही, तर काम ठप्प दिसतंय. काय प्रेरणा, काय विचारायचं आहे माझ्यावरती? कॅमेरा घेतला असते. येस, एक जेन्युइन क्वेश्चन आहे. या युट्यूबच्या 7 वर्षाच्या जर्नीमध्ये मुंबई गोवा हायवे आतापर्यंत तुझ्या मते किती टक्के कम्प्लीट झालाय? किती टक्के कम्प्लीट झालाय, तर या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या एंडला देईन ना. ओके, तर आता मला कळेल आता लेटेस्ट काय. कारण आपण आता लग्न झाल्यापासून आपण गेले 4 वर्ष एकत्र प्रवास करतोय मुंबई गोवाचा. लग्न केल्या पहिल्यांदाच याच रस्त्याने घेऊन आलो होता. हो, पण याच्या अगोदरही तू प्रवास करत होतास मुंबई गोवा हायवेने. सो याचं जे काम आहे, कामाचं जे आता कसं माहिती आहे, कामाने आता गती तर घेतलेली आहे, नो डाऊट. ओके, आपण ते तर ॲप्रिशिएट केलं पाहिजे. जर सरकार किंवा राजकारणी किंवा आपले जे सरकारी आपले माणसं आहेत ओके, तर ती पण काम करतायत. पण आता हा पण रस्ता तुम्ही समोर बघू शकता एकदम सुसाट दिसतो, तर गाडी इथं पळवता येते. आता काही ठिकाणी काय ब्रिजेसचं काम बाकी आहे. ओके, तर हा एक ब्रिज झाला. आता मला असं वाटतं अजून पुढे 3 ब्रिज आहेत वाकण नाक्यापर्यंत. कोलाडला काम चालू आहे. ओके, माणगावचं बायपास बाकी आहे, इंदापूरचं बायपास बाकी आहे. तर अशी कामं पेंडिंग आहेत, तर ती पेंडिंगच आहेत. ओके, काही ठिकाणी तर लांजाचा ब्रिज तुला माहिती आहे, तर लांजाच्या ब्रिजचं काम करायला घेतलेलं आहे, पिलर उभे राहत आहेत. पालीच्या ब्रिजचं काम करायला घेतलं आहे, पिलर उभे राहत आहेत. सो ठीक आहे, काम झालं नाही आहे, पण आता काही ठिकाणी काम चालू आहे. आता त्या रायगड जिल्ह्यामध्ये आता तो ब्रिज तर आता तिथे तर काय जमीन अधिग्रहण वगैरे करण्यासारखं काही नाही आहे, ते काम तर झालं पाहिजे होतं एवढं. ओके, तर जिथे जिथे आता जमीन अधिग्रहण हा आता विषय जास्त कुठे राहिला नाही आहे. तो म्हणजे होता तो फक्त मला असं वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात होता. रायगडमधलं अधिग्रहण आता इंदापूर आणि माणगाव बायपासचं काय होणार हे अजून सुद्धा काय माहिती नाही, अपडेट नाही आहे. कारण जेवढं लास्ट कळलेलं की इलेक्शनच्या नंतर नवीन टेंडर पास होणार होतं, म्हणजे देणार होते असं रवींद्र चव्हाण साहेबांचा मी एक हे बघितलेला व्हिडिओ विधान परिषदेवरती. म्हणजे ते लाईव्ह असतं ना विधान परिषदेचं लाईव्ह, तर ते आता टेंडर अजून दिलं की नाही माहिती नाही, पण ते लवकरात लवकर आलं पाहिजे. आता तिकडे
रोड वगैरे क्लिअर केला. कोणी सरकारी खात्यात असेल तर प्लीज फॉलोअप घ्या. यस यस यस. आणि आता असं कळलं की माणगावमध्ये जे अनधिकृत कन्स्ट्रक्शन होतं रोडवरती वगैरे ते त्यांनी कट केलं, कारण तिथे आता ट्रॅफिक होतं. पण ते काय सोल्युशन नाही आहे. म्हणजे ऑफकोर्स ते पण सोल्युशन आहे, अनधिकृत बांधकाम तर होता कामा नये रोडवरती, आणि रोड तर मोका राहायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा बेस्ट काय आहे की यार बायपास पटापट झाले पाहिजेत. अजून काय बायपास झालं तर नथिंग लाईक इट. मग काय तिकडे जाण्याची गरज पण पडणार नाही. आणि बऱ्याच ठिकाणी आग वगैरे लावून ठेवली फेब्रुवारीची. साफसफाई चालू आहे आणि बघा ना मस्तपैकी सनसेट भारीच वाटतोय, भारीच असं छान वातावरण आहे ना. आणि आम्ही मस्तपैकी गाणी लावली आहेत. हे बघा हे कोणतं गाणं लागलं आहे बघा, हमसफर दिल के नगर. गाणी ऐकत ऐकत आमचा आता प्रवास चालू आहे. यस एन्जॉय करतोय. कासू आला कासू. सो तुम्ही बघू शकता आता परत एकदा पॅच आला आहे. तर उजवीकडे काम चालू आहे सिमेंटीकरणचं. बारदानं वगैरे दिसत आहेत. म्हणजे रस्ता ऑलमोस्ट उजवीकडचा रेडी झालेला आहे. आता डावीकडचा रेडी आहे, नंतर करायला घेते. हा आता सध्या डांबरी आहे त्याच्यामुळे खराब आहे. ओके सो होप सो लवकर होईल. कारण आता असा रस्ता परत एकदा जरा द ग्रेट मुंबई गोवा हायवेचा फील देतो. होप सो लवकर असा रस्ता इतिहास जमा होऊन जाईल. आता बघा याने हिरोने मध्ये थांबवली आहे एस टी, तर त्याच्यामुळे याने मध्येच थांबवली आहे. यस यस टॅक्सी, तर त्याच्यामुळे मागचं सगळं ट्रॅफिक जाम झालं. हा प्रकार होत राहतो. मला वाटतं काही वर्षानंतर हा जेव्हा पूर्ण छान सुसाट होईल यस त्याच्यानंतर फक्त तुम्हाला प्रगत लोक या चॅनलवरच ओल्ड व्हिडिओज बघायला मिळतील. यस यस ज्याच्यामध्ये बघा आता हे तर काय बघा ना, याने तर काय मध्येच हिरोगिरीच करतात. जुना रस्ता कसा होता. खडचा रस्ता चालू आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं बघी बघा हा जो ब्रिज आहे, ब्रिज नंबर 2. आता या ब्रिजचं पण काम लास्ट टाइम पण आलेलो. हा 2 सॉरी पहिला ब्रिज होता तर तो नाही जायला. आता हा दुसरा ब्रिज आलाय, तर बघूया. आता हा ब्रिज पण नाही कम्प्लीट आहे. 4 महिन्यात पाऊस येईल. तेच नाही आला. आता हा 4 महिन्यात नाही कम्प्लीट झाला तर ही सगळीच्या सगळी माती रस्त्यावरती येणार आहे. आणि आता पावसाचं काय आजकाल कधी पण पडतो आहे, म्हणजे मे महिन्यात सुरू होतो अचानक. तर बघा आता हे असे प्रकार आहेत. तर त्याच्यामुळे आता हा एवढा नॅरो रोड करून ठेवलेला आहे. इकडे पण काम चालू आहे, इकडे पण काम चालू आहे. बघूया. ब्रिज नंबर 2 काम इनकम्प्लीट आणि बरंच काम बाकी आहे. असं नाही की पटकन होण्यासारखं आहे. 1 वर्ष लागेल. तर आता जे म्हणतात ना की 95% रोड कम्प्लीट झाला आहे, 5%च बाकी आहे. त्यांच्यासाठी पुरावा. तर त्यांच्यासाठी पुरावा. ओके सो आता इथे आपण निघालो आहे वडखळापासून. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ब्रिज एवढे भले मोठे ते इनकम्प्लीट आहेत. तर याच्यामध्ये 5% गेले. आणि मध्ये मध्ये थोडं रस्त्याचं काम बाकी होतं. एक साईडचा रस्ता जायला, एक साईडचा नाही जायला. आता हे फ्लेवर ब्लॉकवरती गाडी चालू आहे. आणि आता आलो आहे ते ब्रिज नंबर 3 बघा. आणि आता गेला आहे तो ब्रिज नंबर 3. हा बघा ते पण काम इनकम्प्लीट आहे. ओके अजून वाईडनिंगचं काम बाकी आहे. आणि आता डांबरी रस्ताच आहे 2 लेनचा. तर हा पण ओव्हरटेक करून घेतलेला आहे. हे बघा इथे फ्लेवर ब्लॉक काम बाकी आहे मध्ये मध्ये. ब्रिज नंबर 3 इनकम्प्लीट. आणि आता परत चांगला रोड लागलेला आहे. पण हा एका साईडचा सिमेंटचा झाला, दुसऱ्या साईडचा बघा इथे काम बाकी आहे, पेंडिंग आहे. पुढे दिसतोय चालल्यासारखं. ओके सो या परत चांगला रोड. आणि सो बघू शकता ब्रिज नंबर 4. तर आता याचं तर बऱ्यापैकी फ्लॅट करण्याचं काम झालेलं आहे. हे सगळे पिलरवरती नाही, तर हे सगळे ना वर टाकून बनवलेले ब्रिज आहेत. पण हा पण इनकम्प्लीट आहे. सो ब्रिज नंबर 4. आणि मला असं वाटतं त्या एस टीवाल्याने शहाणपणा केला, तो रॉंग साईडने गेला. आणि याचं रिझन त्याला माहिती होतं की ते रस्ता खराब आहे. बघा बाईकवाला मस्तपैकी उडवता गेला, त्याच्यामुळे तो तिकडून गेला. आता आपण इकडूनच गेलो आणि इथून जरा बाहेर पडू. नंतर हे 4 ब्रिज झाल्यानंतर मग आता पुढे येणार आहे तो आपला वाकण नाका थोड्या वेळातच. आणि आला तर तो ब्रिज नंबर 5. तर याचं पण काम अर्धवट आहे. तर त्या कोणत्या अँगलने तुम्ही म्हणाल की फक्त 5% काम बाकी आहे, तर हे मोठे 5 ब्रिज अजूनही इनकम्प्लीट आहेत. आणि असं नाही की याचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलं आहे. बराच वेळ आहे, फुरसत आहे अजून या कामांना. आणि काय काम चालू आहे मोठ्या प्रमाणात असं पण दिसत नाही. तुरळक काम त्याच्यावरती चालू आहे. तर हे ब्रिजचं कामच मला असं वाटतं 10% असेल. एवढं काम याचं बाकी आहे. आणि आता अजून पुढे तर तुम्हाला दिसेलच कोलाडचं काम बाकी आहे, इंदापूर माणगावचा बायपास बाकी आहे. सो बऱ्यापैकी काम बाकी आहे. पण ठीक आहे, कॅल्क्युलेशन चुकलं आहे पर्सेंटेज वाईज. सो ठीक आहे. आता नाहीतरी काय कुठचे इलेक्शन्स तर नाही आहेत, त्याच्यामुळे काय फरक तर पडत नाही आहे की अजून 2 वर्ष तरी लागली.
काम चालू आहे. येस 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 इथे काम चालू आहे. ब्रिज संपल्यावर इथे आता बघा हा सिमेंटचा झाला आहे, तो सिमेंटचा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. लवकरच आपण नाही अजून लांब आहे अजून तसं वाकण. सो बघा आता आमच्या गाडीमध्ये नंबर बघू शकता तुम्ही 66,666. ओके दिस इज द फर्स्ट टाइम गाडीमध्ये हा नंबर आलेला आहे. ओके आणि गाडीला 3 वर्ष झाली आहेत आमच्या. सो तुम्ही बघू शकता मस्त वाटतंय ना असा नंबर बघून प्रेरणा. 3 वर्षात कम्प्लीट. कोणाकडच्या गाडीमध्ये 3 वर्षात एवढे किलोमीटर झाले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. आता काळोख पडायला सुरुवात झालेली आहे आणि आपण सध्या होते कोलाडमध्ये. कोलाडमध्ये पण काम चालू आहे. बघा हा अजून एक ब्रिज त्याचं काम पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे असं जुना मुंबई गोवा हायवेचाच फील आहे. दोन्ही साईडने गाड्या, रस्ता पण असं जरा गडबडीत आहे. कधी एकदा महाड येत आहे असं झालं आहे. म्हणजे माणगाव क्रॉस केलं की एकदम छान वाटायला लागतं. तेवढंपर्यंत जरा कळ काढायची आता. आणि आता फायनली आपण पोहोचलो ते पोलादपूरला बघा डाव्या हाताला आता CNG पंप झाला आहे. मस्तपैकी छान प्रेशर मिळतो आहे तर CNG भरून घेऊया. आणि जो कोणी बोलेल ना की यार मुंबई गोवा हायवे फक्त 5%च बाकी आहे तर त्यांनी खरोखर आधी येऊन बघावं. ओके कारण कोलाड नंतरसुद्धा इंदापूरला वगैरे पण काम चालू आहे. माणगावच्या नंतरसुद्धा काम चालू आहे. सो बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. माणगावच्या नंतरचा जो ब्रिज आहे लोणारेचा तर ते केवढा मोठा ब्रिज आहे आणि त्याचं पण अजून बरंचसं काम बाकी आहे. आणि बायपासचं काम तर केवढं बाकी आहे. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की एक आता समजा रत्नागिरीचं पण काउंट केलात ना तर एक 25% तरी काम आरामात बाकी आहे. सो तरी ठीक आहे रस्ता तर चांगला आहे. आता 6 तासाची जर्नी बाकी आहे. ओके म्हणजे मी कम्पॅरेटिव्हली बोलतो एवढ्या वर्षाच्या प्रवासानंतरचा. सो आय एम फाईन. ओके आय एम ओके आय एम फिलिंग बेटर. सो 6 hours स्टील देअर. सो थोडा आता फ्रेश होऊया. थोडी चहा मिळते का बघूया. आधी CNG तर भरला आहे फुल. बघूया चहा पिऊया. आणि पोलादपूर नंतर आता आपण सुसाट आलो होते आपल्या कशेटी टनेलमध्ये. आता हा जेव्हापासून कशेटी टनेल झाला आहे ना तर तेव्हापासून मग रात्रीचा प्रवास काय वाटत नाही. कारण नाहीतर मग म्हणजे आम्हाला काय वाटायचं नाही पण यार घरातल्या टेन्शनमध्ये असायचे की अरे घाटातून कसे जाणार रात्रीचे हे ते. तर आता टनेलमुळे ते एक टेन्शन राहिलं नाही कारण घाटात नाही राहिलं आता त्या कोकणात जाण्यासाठी. ओके सो विदाऊट घाटच कारण आता म्हणजे आपला परशुराम घाट आहे भोसल्याचा घाट पण तो छोटासाच आहे. तो काय एवढा डेंजरस घाट नाही असा. आणि तो पण आता मस्तपैकी प्रशस्त केलेला आहे आणि चांगलाच बांधलेला आहे. तर आत्ता वाजले आहेत 8. तर असं विचार करतो आहे आम्ही की अर्ली डिनर करूया का. ओके सो शक्यता आहे अर्ली डिनर करायची. तर बघूया कसं काय करायचं ते. सो बघा गाडी पार्क केली आहे आणि आता म्हणालं ते हॉटेल स्वयंसिद्धला. ओके तर चला या आता मस्तपैकी जेवायला इकडे छान मराठमोळं जेवण मिळतं. सो लंच डिनर आम्ही आजकाल इकडेच करतो. आणि मला यांचं आवडतं ते एक गोष्ट म्हणजे यांचं व्हेज किचन वेगळं आणि नॉनव्हेज वेगळं. येस सो आता आम्ही मागवलं ते पिठलं आणि भाकरी आणि आज इकडे यांच्याकडे इव्हेंट आहे. सो ॲक्च्युली बर्थडेची इव्हेंट आहे तिकडे बर्थडे पार्टी झाली. सो जसं तुम्हाला म्हटलं बघा एकदम घरगुती मस्तपैकी पिठला मागवला आहे आणि इकडे छानपैकी ज्वारीची भाकरी तळलेले मोदक. ओके त्याच्याशी इकडे आलं ते कुरड्या. प्रेरणाला खूप आवडतात कुरड्या. सो प्रेरणासाठी आले आहेत ते. ओके तर चला मस्तपैकी गरमागरम जेवून घेऊया. मला आता तळलेले मोदक खायचे आहेत पण आणि त्याच्याशी इकडे मस्तपैकी चटण्या पण दिलेल्या आहेत. सो जेवण तर एकदम मौसमच होता. स्पेशली आपलं पिठलं आणि भाकरी आणि प्रेरणाने मग डाळभात पण मागवला. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे काय आज मोदक खायचा योग आला. आणि त्याच्याशिवाय आज माझा मोठा एक योग आला तर ते म्हणजे यांच्याकडे स्वामींच्या पादुका पण आहेत. तो बघा आपले स्वामी आणि इकडे स्वामींच्या पादुका पण आहेत. आणि त्यांना कशा मिळाल्या त्याची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कशा प्रेरणा अक्कलकोटला जे वटवृक्ष आहे तर त्याची फांदी गळून पडली होती आणि त्या फांदीपासून बनवलेल्या या पादुका आणि या शेवटच्या आहेत. म्हणजे आता पुढे कधी ती फांदी अशी एखादी गळून पडली त्याच्या परत पादुका बनतील आणि शेवटच्या त्यांना थोडं लकी होते ते त्यामुळे मिळाल्या त्या. यस यस आणि मग त्यांनी फटाफट आपलं बघा गुरुपौर्णिमेला रेडी पण केला आणि स्वामींचा वास्तू. यस यस मस्तच केला आहे. तर चला स्वामींचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. 5 hours to go. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आपण पोचलो आहेत ते लांजाला. आणि झोप येत होती मला ॲक्च्युली जेव्हा आम्ही जेवलो तेव्हा हॉटेल स्वयंसिद्धला कारण मस्तच जेवण होतं. प्रेरणाने मला झोपायला नाही दिलं आहे आणि प्रेरणाने काय केलं आहे हां सगळ्या यूट्यूबला भूताच्या स्टोरी ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये निम्म्या स्टोरी तर कोकणातल्याच होत्या. आणि चाललो आहे कोकणामध्ये आणि रात्री आता मला वाटतं घरी पोचायला
आणि प्रगतचं असं झालं थांब आपल्याला भावनदी मार्गे जायचं. मी म्हटलं काही हरकत नाही, आपण आरामात जाऊ. येस येस आम्ही आहेत सोबत म्हणतो. येस. सो भाव नदी मार्गे झालो रात्रीचा. सो ठीक आहे, आम्हाला तेवढं काय वाटलं नाही. तर आपण आता चाललो आहे ते कोकणामध्ये आणि अजून भूताच्या स्टोरीज चालू आहेत. मला झोप येत होती, त्या हिशोबात तिने मला या सगळ्या स्टोरीज लावल्या. ओके, आता झोप तर चांगलीच उडाली आणि आता अजूनसुद्धा 2 तासाचं अंतर बाकी आहे. 2-2:30पर्यंत थोडा आता थकवा जाणवायला लागला आणि झोप पण येते. बघू आता काय म्हणतं. आता 2 तासच राहिलेत, पोचूया आता घरी. पण वाटलं तर थोडा वेळ थांबेन कुठेतरी, बघूया. लेट्स से. आणि फायनली होम स्वीट होम. रात्रीचे वाजले 2:15 आणि आपण पोचलो आहे मिडपावला. ओके, आपल्या घरी. ओके, सो चांगलंच थकायला झालं आहे. म्हणजे ना लिटरली एवढी झोप येते आणि डोकं जड झालं आहे. ओके, पण शेवटचे 3 ब्रेक CNG ब्रेक घेतले असतील. हां बस, आणि डिनर ब्रेक. हां, बाकी तर कंटिन्युअस गाडी चालवलेली आहे. ओके, आणि सकाळी रोड कसे होते? रोड बघा, आता मी 7 वर्षापासून काय 10 वर्षापासून प्रवास करतो आहे. तर याच्यापेक्षा पण वर्स्ट रोड मी बघितलेला आहे मुंबई गोवाचा. सो त्या मानाने मला तर आता विचारलं तर मुंबई गोवा बेटर झाला आहे. ओके, सो ऑफकोर्स जो पॅच आहे वडखळ टू लोणेरे म्हणजे माणगावच्या नंतर, तर तिथे जे ब्रिजचं काम चालू आहे ना, तर ते ब्रिजचं काम अडकलेलंच आहे. जवळजवळ एक 10 ब्रिज आहे, तर ते ब्रिज कंप्लीट व्हायला वेळ लागणार आहे. आणि त्याच्याशिवाय ऑफकोर्स संगमेश्वर टू तुमचं पाली म्हणू शकता किंवा तुम्ही लांजा म्हणू शकता, याच्यामध्ये काम चालू आहे. ओके, त्याच्याबद्दल माझी काही कंप्लेंट नाही. ते काम आहे ना युद्धपातळीवरती चालू आहे. ओके, सो ते एक आनंदाची गोष्ट आहे. काम चालू असल्यामुळे ऑफकोर्स रस्ता खराब आहे, थोडा वेळ लागतो वगैरे, पण तो मॅनेजेबल आहे. ओके, असं नाही आहे की खूपच खराब आहे आणि वर्स्ट आहे वगैरे. हां, तिकडचे जे 10 ब्रिज आणि हा जो मधला रस्त्याचं काम जोरात चालू तसं चालू राहिलं तर मला असं वाटतं ॲटलिस्ट 1-2 वर्षामध्ये पूर्ण मुंबई गोवा हायवे कंप्लीट होऊन जाईल. ओके, कारण येस कारण ब्रिजचं काम जरा जास्त आहे. ओके, असं लोकांना कितीही वाटलं तरी अरे आत्ता होऊन जाईल 6 महिन्यात, नाही होणार. ओके, कारण खूप मोठमोठे ब्रिज आहेत आणि खूप जास्त काम आहे. ओके, सो पालीचा पण ब्रिज आहे म्हणा किंवा लांजाचा पण ब्रिज आहे. ओके, सो येस पिलर्स उभे झालेत, पण ते काम बाकी आहे. चिपळूणचा पण ब्रिजचं काम बाकी आहे. सो असं म्हणाल ना तर एक 15 ते 20 ब्रिज आहेत. तर मला फक्त एवढंच आहे की जर सरकारने त्या 15 ते 20 ब्रिजवरती फोकस केला, म्हणजे संगमेश्वरचा ब्रिज आहे आता अजून आठवत राहतं म्हणजे ब्रिज आणि मध्ये पण काही काही ब्रिज येतात, तर हे 20 ब्रिज जेवढे फटाफट कंप्लीट होतील आणि त्याच्याशिवाय इंदापूर आणि माणगावचा बायपास तर तेवढा फटाफट होईल. तर आपण पकडूया की ॲटलिस्ट 2 वर्षात मुंबई गोवा हायवे कंप्लीट होईल. पण आत्ताचा प्रवास आहे ना, सो बऱ्यापैकी सुखकर आहे. ओके, म्हणजे बघा ना, मी संध्याकाळी 5 वाजता निघालो आहे, तो 2-2:15 आता घरात पोचलो आहे. म्हणजे एक टोटल 7 तास आणि 9 तासात मी ते अंतर कापलं. म्हणजे ॲक्च्युली गुगल मॅपवरती 9 तासात दाखवत होतं आणि त्याच्यामध्ये मी एक डिनर ब्रेक घेतला आहे 1 तासाचा आणि प्लस 3 CNG ब्रेक. म्हणजे गाडी एक 7:45-8 तासामध्ये आली असेल. म्हणजे जर अजून जरा मध्ये पनवेलवरून. ओके, आणि जर समजा आता जर अजून आता फ्रेश असतो कोणतरी अजून ड्रायव्हर असता तर असं प्रेरणाला थोडी गाडी लागते, त्रास होतो, तर त्याच्यामुळे थोडी कंट्रोलमध्ये मारावी लागते. म्हणजे 7.5 तासात तुम्ही गाडी टेक्निकली रनिंगमध्ये आणू शकता. जर मिडपावला आणू शकता तर तुम्ही गोवा बॉर्डरला पण घेऊन जाऊ शकता, कारण तो रस्ता तेवढाच म्हणजे चांगला आहे. ओके, सो येस मुंबई गोवा हायवे बेटर होतो आहे, पण पूर्ण कंप्लीट व्हायला 2 वर्ष लागतील. पण ठीक आहे, आता आहे तसा पण ओके आहे. मधलं थोडं काम आहे, तर ते थोडं करून टाकलं तर मग ओके, आम्हाला प्रवासाला तर रेग्युलरली होऊन जाईल. आणि इथे आल्याला एवढी म्हणजे ना सुंदर गोष्ट झालेली आहे ना, आलो आणि समोर बघितलं तर आपली जी सगळी फुलझाडं आहेत ती चांगलीच म्हणजे झुपकेदार झालेली आहेत. ओके, सो ॲक्च्युली कुणालची वाईफ येते, तर ती कुणालची वाईफ यांना पाणी देते आता सध्या. ओके, आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ते दिसतंय त्याचं फळ. ओके, आणि एवढी मस्त वाटतात ना, आल्याला मन फ्रेश झालं त्याच्यामुळे. ओके, त्याच्याशिवाय समुद्रावरून गाज ऐकायला येते. आणि असं होतं ना, बघा ना, एवढा प्रवास केला आणि एवढी प्रचंड झोप येत होती आता, आणि आता इथे आल्यावरती ना आता माझी झोप गायब झाली. हां, आता नाही झोप येते, आता फ्रेश वाटायला लागलं, एकदम फ्रेश एअर, समुद्राची घाज आणि अशी मस्त झोपकेदार आपली फुलझाडं. आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे सांगा. ओके, सो आम्हाला तर भरपूर एन्जॉय केला आम्ही हे ट्रॅव्हल, आणि बाकी उद्या सकाळी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणारच आहेत. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.